जिल्हा सातारा, ज्युनियर कॉलेज कला शाखा गुणवत्ता विकास कक्ष ग्रामसेवक व तलाठी भरती परीक्षा मार्गदर्शन. विषय मराठी. घटक लेखन कौशल्य. मार्गदर्शकाचे नाव श्रीमती मस्कर सारिका बाळासाहेब. कॉलेजचे नाव न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज सांगोली. आपण आज ज्युनियर कॉलेज कला शाखा गुणवत्ता विकास अंतर्गत आपण लेखन कौशल्य हा घटक आपण अभ्यासणार आहोत. तर लेखन कौशल्य म्हणजे काय की मराठी विषयाचे लेखन कौशल्य विद्यार्थ्यांच्या भाषिक, बौद्धिक आणि सर्जनशील विकासास अत्यंत महत्त्वाचे आहे. लेखन कौशल्य म्हणजे काय की विचारांचे प्रभावी सुसंगत पद्धतीने लेखनातून योग्यरित्या व्यक्त होणे. शालेय तसेच व्यावसायिक जीवनात हे कौशल्य उपयुक्त ठरते. शालेय अभ्यासक्रमात लेखन कौशल्याचा मुख्य उद्देश म्हणजे काय की विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी लिखाणाची क्षमता विकसित करणे हा महत्त्वाचा हेतू आहे. त्यानंतर मराठी लेखन कौशल्याचे घटक. त्याच्यामध्ये आपण घटकामध्ये 5 प्रकार अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला आहे निबंध लेखन. आता निबंध लेखनाचे स्थूलपणे 5 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला जो निबंधाचा प्रकार आहे वर्णनात्मक निबंध. याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की स्थळ, ऋतू, निसर्ग, प्रवास, घटक इत्यादीचे वर्णन आपण वर्णनात्मक निबंधामध्ये करू शकतो. पुढचा मुद्दा आहे बघा व्यक्तिचित्रणात्मक निबंध. व्यक्ती वर्णनात्मक निबंध असेल, व्यक्ती प्रधान हे आपला अभ्यास येईल. तिसरा मुद्दा आहे आत्मकथात्मक निबंध. याच्यामध्ये आत्मकथन, मनोगत प्रधान निबंध. पुढचा आहे बघा कल्पनाप्रधान निबंध. कल्पनापूर्वक केलेले निबंध, कल्पना रम्य निबंध. त्याच्यामध्ये आपल्याला समजा मला पंख असते तर मी पंतप्रधान झालो तर अशा पद्धतीने आपण या कल्पनापूर्वक केलेले लेखनाचे हा निबंधाचा विषय आपण घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा निबंधाचा 5वा प्रकार आहे वैचारिक निबंध. विचार प्रधान, चिंतनपर, समस्या प्रधान, चर्चात्मक निबंध. दिलेल्या विषयावर सुसंगत, मुद्देसूद व सर्जनशील विचार मांडणे, रचना, प्रस्तावना, मुख्य विषय हा महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामध्ये बघा पुढे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरणीय विषयावर आधारित. आता उदाहरणार्थ माझे आवडते व्यक्तिमत्व. त्यानंतर सणाचे महत्त्व सांगते, मोबाईलचे फायदे व तोटे. पुढचा मुद्दा आहे बघा अनुच्छेद लेखन, पॅराग्राफ रायटिंग. अनुच्छेद लेखन म्हणजे एका ठराविक विषयावर सुसंगत आणि सुबोध भाषेत आपल्या विचारांची मांडणी. तो एका विचारधारेवर आधारित असतो. त्या विषयाला धरून उद्देशून सरळ व स्पष्ट लिखाण असावे. आता अनुच्छेद लेखनाची वैशिष्ट्ये म्हणजे पहिला मुद्दा आहे बघा एकसंधता. एका विषयाशी निगडित विचारांची मांडणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर स्पष्टता. जड गुंतागुंतीच्या वाक्यापासून दूर राहावे. जड म्हणजे अवघड, क्लिष्ट अशा स्वरूपाचे त्याच्यामध्ये प्रश्न म्हणजे ते मुद्दा आहे आणि हे या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. त्यानंतर व्याकरण दृष्टीचा शुद्धता. आता व्याकरण दृष्टीची शुद्धता म्हणजे काय की आपले जे काही नियम आहे, एखादं वाक्य पूर्ण झाले त्या वाक्यानंतर फुल स्टॉप दिले किंवा जे वाक्य दिले त्याच्यामध्ये सुस्पष्टता असणं आवश्यक आहे. काना, मात्रा, विलंडी या काही शुल्लक गोष्टी आहेत, या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे. त्यानंतर योग्य प्रारंभ व समोर. त्याच्यामध्ये आपण बघा की सुरुवातीला प्रारंभ चांगल्या पद्धतीने असणं आवश्यक आहे आणि त्या समाज मध्ये देखील चांगला जो काही मुद्दा असेल त्या मुद्द्याला सोडून त्याकडे समोर असणं आवश्यक आहे. आता लेखन करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की विषय समजून घ्या. त्यानंतर योग्य शीर्षक द्या. आवश्यक असल्यास आरंभामध्ये सुरुवातीला विषयाची जी काही ओळख आहे त्याचा आपण त्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. मध्यभागी प्रमुख मुद्द्याचे वर्णन. सुरुवातीला छान आपण प्रारंभ केलेला आहे. मध्ये आपल्या मध्यभागी जे प्रमुख मुद्दा आहे त्या मुद्द्याचं वर्णन आलं पाहिजे. त्यानंतर शेवटी थोडक्यात निष्कर्ष. आता उदाहरणामध्ये बघा सांगता येईल की स्वच्छता ही सेवा, शिक्षणाचे महत्त्व, पर्यावरण, जलसंवर्धन इत्यादी. म्हणजे एका ठराविक मुद्द्यावर थोडक्यात स्पष्ट आणि क्रमबद्ध त्याकडे लेखन करणे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण सांगता येईल पत्र लेखन, लेटर रायटिंग. पत्र लेखन हा विषय अभ्यासक्रमातला महत्त्वाचा भाग आहे. पत्र लेखनाचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे औपचारिक फॉर्मल लेटर. दुसरा मुद्दा आहे अनौपचारिक पत्र, इनफॉर्मल लेटर. आता याच्यामध्ये बघा की जे काही औपचारिक पत्र आहे त्याच्यामध्ये शासकीय कामासाठी शाळा असेल, कॉलेज असेल इत्यादीसाठी आपण या पत्राचा वापर करू शकतो. आता औपचारिक पत्रामध्ये बघा जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यातला पहिला मुद्दा आहे दिनांक.
विषयामध्ये जो काही औपचारिक पत्रामध्ये विषय काय आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता विषयामध्ये आपण सांगतोय की शाळेत ग्रंथालयाची मागणी करणारी पत्र आपण असं ठिकाणी विषय देऊ शकतो. पुढचा एक पत्राचा मूळ मजकूर, विनम्र शेवट, आपला विश्वासू आपली विद्यार्थी. समजा आपण उदाहरणार्थ काय सांगितलं की शाळेत ग्रंथालयाची मागणी करणारे पत्र, सुरुवात छान झाली आणि पत्राशी आपला विश्वासू आपली विद्यार्थी असेल आणि विद्यार्थीने आपली विद्यार्थी असण्यासाठी आपले नाव आणि स्वाक्षरी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, पत्रामध्ये पत्रलेखनामध्ये औपचारिक पत्र, त्याच्यामध्ये आपण वापर नातेवाईकांना करू शकतो, मित्रमैत्रीण असेल त्या ठिकाणी आपण उल्लेख करू शकतो. त्याच्यामध्ये पहिला आहे बघा स्वरूप, पाठवण्याचा पत्ता आणि दिनांक. आपण ज्या व्यक्तीला पाठवणार, मित्र असेल किंवा नातेवाईक असेल त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा जी काही माहिती असेल ते असणं आवश्यक आहे. पाठवण्याचा पत्ता असेल, दिनांक असेल. आता संबोधन, आपल्याला कोणाला पत्र पाठवायचं आहे, प्रिय आई असेल, प्रिय मित्र असेल इत्यादी. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पत्राचा मजकूर मोकळ्या भाषेत असणं आवश्यक आहे. त्यानंतर पत्र भाषेत मोकळ्या भाषेत असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पत्राच्या शेवटी तुझा, तुझी, आपला, आपली इत्यादी. त्यानंतर उदाहरणार्थ आपण याच्यामध्ये मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा पद्धतीने आपण विषय घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा त्याच्यामध्ये पत्राचा दुसरा जे पहिला आहे आपण औपचारिक बघितलं, दुसरा आहे अनौपचारिक पत्र, इनफॉर्मल लेटर. आता याच्यामध्ये नातेवाईक मित्रमैत्रिणी लिहिलेले पत्र, स्वरूप, पाठवण्याचा पत्ता, दिनांक, संबोधन हे आपण तिथे सांगितलेलं आहे. शेवटी पुन्हा तुझा, आपलं जे प्रिय असेल ते आपला, आपली त्या गोष्टीचा आपण उल्लेख करू शकतो. उदाहरणार्थ आपण बघितलं मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता पत्रलेखन करताना शब्दाची निवड योग्य करा. आता निवड योग्य करा म्हणजे त्यातलं व्याकरणाची चुका टाळा. व्याकरण दोषाच्या चुका आहे, बरोबर नाही, त्या चुका येणार याची आपण काळजी घेतली पाहिजे. औपचारिक पत्रामध्ये मराठीत आणि थेट भाषेचा वापर करणं आवश्यक आहे. औपचारिक पत्रात आपुलकीपूर्वक शैली ठेवणं, म्हणजे आपण जे काही प्रिय आई असेल, प्रिय मैत्री असेल, प्रिय मित्र असेल, त्यानुसार जी काही भाषा शैली असेल ती शैली आपुलकीपूर्वक त्याच्यासाठी ठेवणं आवश्यक आहे. आता पत्रलेखनाचे आपण दोन प्रकार अभ्यासले. त्यानंतर पुढचा मुद्दा लेखनाचा की संवाद लेखन, डायलॉग रायटिंग. दोन व अधिक व्यक्तींमध्ये घडणारा काल्पनिक संवाद, दोन किंवा अधिक व्यक्ती असेल, मित्र असेल, मैत्री असेल, बहीण भावंड असेल, म्हणजे दोन अधिक व्यक्तींमध्ये घडणारा काल्पनिक संवाद लेखन. आता पात्रानुसार भाषा शैली आणि मूळ जो काही मूळ विचार आहे तो महत्वाचा आहे. आता उदाहरणार्थ शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद असेल, त्यानंतर दोन मित्र असेल, त्या दोन मित्रांमधील परीक्षा विषयक चर्चा हे देखील आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा जो लेखनाचा प्रकार आहे वृत्तांत लेखन, त्याच्यामध्ये बघा रिपोर्टर रायटिंग. आता वृत्तांत लेखन म्हणजे एखाद्या घडलेल्या घटनेचा किंवा कार्यक्रमाचा सविस्तर, वस्तुनिष्ठ आणि कालानुक्रमानुसार वर्णन करणे. यामध्ये सत्य माहिती, तारीख, वेळ, सहभागी आणि घटना कशी घडली याचे विश्लेषण केले जाते. आता वृत्तांत लेखनामध्ये जी काही घटना आहे सत्य परिस्थिती, वस्तुनिष्ठ ती घटना असते आणि त्यानुसार वृत्तांत लेखन त्या ठिकाणी केला जातो. आता त्याच्यामध्ये वृत्तलेखनाची रचनेमध्ये बघा पहिला आहे मथळा, टायटल. घटनेचे शीर्षक आकर्षक व थोडक्यात असावे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मथळा असेल, टायटल थोडक्यात अर्थपूर्ण त्या ठिकाणी तो मथळा किंवा जे टायटल असेल ते टायटल असणं आवश्यक आहे. त्यानंतर उपशीर्षक, त्याच्यामध्ये आवश्यक असल्यास त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे, अधिक माहिती देणारा उपमथळा. त्यानंतर ठिकाण आणि दिनांक, जिथे घटना घडली ते ठिकाण, ती तारीख असेल. त्यानंतर मुख्य मजकूर काय आहे, एखादी घटना घडली त्याच्यामध्ये काय घडलं, कधी आणि कुठे घडलाय, प्रमुख आकर्षण काय होते, कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता कशी झाली. आता याच्यात हे मूळ मजकूरामध्ये आपल्याला सांगते आणि सध्या घटना घडली असेल आणि त्याच्यातून काय घडली आहे, निष्कर्ष काय निघालाय. त्याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रमाचा परिणाम काय झाला, परिणाम काय झालाय, त्यानंतर त्या कार्यक्रमातून काय संदेश मिळालाय, पुढील पावले काय असू शकतात. आता उदाहरणार्थ बघा मथळ्यामध्ये उदाहरण सांगते शाळेत पर्यावरण दिन साजरा, हे आपण बघितलं. त्यानंतर
गावाचं दृश्य, त्यानंतर वर्दळीचा रस्ता, उदाहरणार्थ गावाचं दृश्य असेल ते चित्राचं वर्णन करून त्या ठिकाणी ते लेखन करणं आवश्यक आहे. त्यानंतर वर्दळीचा रस्ता अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे प्रसंग वर्णन. आता प्रसंग वर्णन म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रसंग निरीक्षणाद्वारे आपण केले, त्याचा प्रसंग आपण बघितलाय आणि त्याचं लेखन करणं आवश्यक आहे. आता प्रसंग वर्णन मध्ये शाळेत साजरा झालेला शिक्षक, शाळेचा शेवटचा दिवस किंवा एखाद्या सहली चालू आपण एखाद्या प्रसंगावर त्या सहलीचा आपल्या सहलीला गेलो त्या प्रसंग उद्देशून त्याचे वर्णन करणं महत्वाचे आहे. आता हे झालं चित्र वर्णन आणि प्रवास वर्णन. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लेखन कौशल्य विकसित करण्याचे मार्ग. त्यानंतर बघा त्याचा पहिला मुद्दा आहे नियमित वाचन व लेखन सराव. त्याचे माणूस अनुभवाने प्रॅक्टिस माणूस त्यानंतर परिपूर्ण होतं. आता नियमित वाचन केल्याने व लेखन सराव देखील महत्वाचं आहे. नियमित जे काही वाचन असतं त्यात असणं आवश्यक आहे, आस्थायिक वाचन असणं आवश्यक आहे, लेखनाचा रोज सराव करणं महत्वाचं आहे. त्यानंतर शुद्ध लेखन आणि व्याकरणावर सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शुद्ध लेखन महत्वाचं आहे, बरोबर की. त्यानंतर व्याकरणावर व्याकरण दृष्ट्या जे काही लेखन असेल अचूक असणं आवश्यक आहे. निर्दोष कोणत्याही पद्धतीची चुका येणार नाही या पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जे काही चुका असेल त्या चुका होणार नाही, म्हणजे व्याकरणावर भर देणं आवश्यक आहे. पुढचा आहे विचारांची स्पष्टता व क्रमबद्धता राखणे, बरोबर. त्यानंतर विविध प्रकारचे लेखन प्रकार शिकणे, म्हणजे ज्या विषयाचं आपण लेखन करतो त्या विषयावर इतर विषयाचे देखील लेखन करणं आवश्यक आहे. मराठी असेल त्यावर इंग्लिश असेल, हिंदी असेल, या देखील इतर विषयाचे देखील त्यावरून लेखन आपण शिकणं आवश्यक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षकाचे मार्गदर्शन व अभिप्राय घेणे. म्हणून आपण लेखनामध्ये आपण सराव केला आहे, मुद्देसूद आपण मांडणी केली, परंतु आपल्यामध्ये जे काही लेखन करतो त्याच्यामध्ये चुका होणार नाही किंवा पुढच्या वेळेस चूक होणार नाही, अजून आपण त्याच्यामध्ये काय भर घालू शकतो या संदर्भात आपण शिक्षकाचे मार्गदर्शन घेणे महत्वाचे आहे. त्यानंतर अभिप्राय असेल, आपलं जे काही लेखन असेल ते कशामध्ये चांगलं आहे की बरं आहे अशा पद्धतीने आपण शिक्षकाच्या मार्गदर्शनाद्वारे आपण त्या ठिकाणी अभिप्राय घेणे महत्वाचे आहे. धन्यवाद.